हॅलो, आवाज द्या थोडा. हॅलो. हां. म्हणून या शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा, तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभं, जगननिहित पाने मंडन मंडनाना. तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदै धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. हरिपांडुरंग प्रथम नमन करो गणनाथा, उमा शंकराची सुता. चरणावरी ठेव माता साष्टांगी आता दंडवत. दुसरी वंदू सारजा, जे चतुर्णनाची आत्मजा. वाक सिद्धी पाविजे सहजा, तिच्या चरणवजा दंडवत. ऐसे नमन करुणे सकळा, हरी कथा बोले बोबड्या बोला. अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा, चालवे सकळा नामा म्हणे. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. हे
करुणी शरण जावे सर्व भावे देवासे तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय प्रातस्मरणीय देहुनिवासी वैकुंठवासी परमार्थाची कळस असणारे श्री तुकोबरा यांचा चार चरणाचा दडक्या पद्धतीचा आणि उपदेशपर प्रकरणातील असून या अभंगाद्वारे तुकोबरा उपदेशच करतात. विठ्ठल विठ्ठल कार्यक्रमाची रूपरेषा सर्वांना माहीतच आहे आणि जवळपास मी सुद्धा सर्वांना माहीत झालेलोच आहे नाही का. आपल्या गावामध्ये चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, त्यामधील 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी तांबवा या गावकरी मंडळीने माझ्याकडे कथेसोबत सोपवलेली आहे. कारण ती कथेला सोबतच आहे म्हणून आज तुमच्या पुढे मी भगवान तांबेश्वराची सेवा करण्यासाठी प्रस्तुत आहे. गेली 5-6 दिवस झालं रामकथा पण चालू आहे. रामकथेला पण भरपूर श्रोते मंडळी असतात आणि आताही भरपूर श्रोते मंडळी आहेत. आज 6वा दिवस आहे आणि सुंदर असं वातावरण रात्रीच्या प्रसंगामध्ये मी पहिल्यांदाच पाहतोय. याआधी बी कीर्तन झाली या मंदिरामध्ये पण त्या ठिकाणी झाली. हे वातावरण मी आताच पाहिलं. एवढं सुंदर, एवढी टाळकरी आहेत मला नव्हतं माहिती. आळंदीकर मंडळी आलेले आहेत. मला एवढा नामोल्लेख कोणाचा माहीत नाही, तरी पण आळंदीकर मंडळी म्हणून त्यांना मी इथूनच साष्टांग प्रणिपात करतो. सर्व संस्थेतील विद्यार्थी आहेत का? हे सर्व गावातलेच आहेत का? विद्यार्थी आहेत का गावातले? मग दुपारी कसं येत नाहीत आमच्याकडे? हे आमच्याकडे तुम्ही दुसरे स्पेशल पाठवले काय की? हे वेगळेच दिसत आहेत. तासभर तर आम्हाला सेटिंग लावायच जाते. एकाला बाहेर काढ दुसऱ्याला मध्ये घे, एकाला बाहेर काढ दुसऱ्याला मध्ये घे. विठ्ठल विठ्ठल गेली 5-6 दिवस झालं तुम्ही वेगवेगळ्या महाराजांची वेगवेगळी कीर्तन चिंतन ऐकत आहात. आज तुकोबरायांचा मी उपदेशपर प्रकरणातील अभंग घेतलेला आहे. या अभंगाचा प्रतिपाद्य विषय पाहिला तर या अभंगामध्ये पहिल्या चरणाच्या पहिल्याच तुकड्यामध्ये म्हणून शब्द वापरला. आता हा म्हणून शब्द कुठे वापरला जातो, कसा वापरला जातो हे पण महत्वाचं आहे बर का. एखादं कार्य करायचं असेल आणि ते कार्य करीत असताना मध्ये येणारा अडथळा जो असतो, त्या अडथळ्यामुळे रुकलेलं कार्य आणि त्यासाठी थांबलेली व्यक्ती, तिला जर प्रश्न केला तर ती पहिल्यांदा म्हणून शब्दाचा प्रयोग करते. सोपं करून सांगतो. शेतामध्ये पेरणीच्या वेळेस जर पेरणी चालू असेल आणि चालू पेरणीमध्ये 2 बैलापैकी एका बैलाला हार्ट अटॅक आला आणि तो जाग्यावर गतप्राण झाला, तर त्यावेळेस शेताच्या बांधावरून जात असणारा दुसरा शेतकरी त्याला विचारतो, का म्हणून बसला? का म्हणून बसला? तर तो काय सांगतो, माझी पेरणी चालू असताना बैलाला अटॅक आला आणि तो बैल गतप्राण झाला, माझी पेरणी थांबली म्हणून मी
बसलो. कशामुळे बसलो? म्हणून बसलो की हे सर्व असं घडलं, यामुळे बसलो. मग इथं हा शब्द का लावला? किंवा एखादा व्यक्ती जर गावाच्या बाहेर जात असला, सहज विचारलं कुठे चालला, तर तो काय म्हणणार? शेजारच्या गावामध्ये लग्न आहे, मला लग्नाची आमंत्रण पत्रिका आहे म्हणून मी. आता सुरुवातीलाच म्हणून लागलं. तुकोबारायने या पाठीमागचं कारण सांगितलंच नाही. मग आपल्याला लावता येते तेवढी कारणं लावता येते, डोक्यात बसती तेवढी कारणं लावू शकतो. पण खरं कारण काय असावं? खरं कारण असं, या संसार चक्रामध्ये फिरत असताना, या संसार चक्रामध्ये फिरत असताना फिरून फिरून थकलेला जीव बाहेर पडण्यासाठी तडपडत असतो. म्हणून कशासाठी लागला शब्द? किंवा पूर्ण जीवनामध्ये एखादा मासा जर पाण्याच्या बाहेर आला तर तो तडफडतो. का तडफडतो? पाण्यात जाण्यासाठी. मग तिथं शब्द लागतो. मासा का तडफडतो? पाण्यात जाण्यासाठी तडफडतो म्हणून. तसा या ठिकाणी तुकोबारायांनी अभंगाच्या सुरुवातीलाच म्हणून शब्द लावला. आपण हे शब्द व्यवहारामध्ये वापरत असतो, आपल्या व्यवहारामध्ये येतात. मग म्हणून शब्द लावावा लागला त्यांना. का लावावा लागला? तर आपण या चक्रामध्ये फिरत आहेत म्हणून लावावा लागला. विठ्ठल विठ्ठल. मग या चक्रातून आपण बाहेर पडूत का? पडता येईल का? शक्य आहे का? अहो, याच देहामध्ये शक्य आहे, दुसऱ्या कुठल्याच देहात शक्य नाही. मनुष्य देह ऐसा निध, मनुष्य साधालते साधे सिद्ध, मनुष्य देह ऐसा निध, सांडालते साधालते साधे सिद्ध, करोनी प्रबोध संत पार उतरले. कोणता देह आहे? फक्त एवढाच देह आहे, मनुष्य देह. एवढ्याच देहातून बाहेर पडता येतं, दुसऱ्या देहातून बाहेर पडता येत. देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन. हरी आणि कहे त्याग नाही बोले, हरी कहे त्याग नाही बोले, याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन. आणि कहे त्याग नाही बोले, हरी कहे त्याग नाही बोले, याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन. वा, याची देही घडे
देवाचे भजन याच देहामध्ये घडतं, दुसऱ्या देहात घडत नाही. हा, दुसऱ्या देहाला कळतं का? आता थंडीचे दिवस चालू आहेत म्हणा, हा, कधी आबाळ येतंय कधी जातंय, है ना. शेतामध्ये गेल्यावर आबाळ आल्यानंतर पहिल्यांदा शेतकऱ्याला कळतं का जनावराला? नाही, आबाळ आलं जनावर मालकापाशी आली. लक्षात घ्या, आबाळ आलं आणि जनावर सगळी मिळून मालकापाशी आली आणि मालकाला म्हणली, मालक आबाळ आलंय आपण चला घरी जाऊ. असंच आहे का? नाही ना. पहिल्यांदा कुणाला कळतं? मालकालाच कळतं. पशूंना काय कळणार आहे? पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, काय एका उपजता मरती, बहिरी अंध होती पांगुळमुखी. पशूंना काही कळत नाही, माणसाला कळतं. काय कळतं माणसाला? हा, काय कळतं माणसाला? कळतं का काय माणसाला? अहो काय कळतं माणसाला? काय कळतं माणसाला? विठ्ठल विठ्ठल. एवढं माणसाला जर कळत असतं तर माणूस कधीच बाहेर पडला असता. पण पडता येतं का? सुटतं का? नाही सुटत. आणि सुटणार आहे का? सुटणार आहे का? नाही सुटणार, नाही सुटणार ना. किती महाराज उघडून पेल्यावर सुटल? हा, सुटल का? नाही सुटत. हा, ते चिखलाची दलदल आहे, त्याच्यामध्ये फसलेला निघण्यासाठी जेवढा हातपाय हलवतो की नाही तो तेवढा आतमध्ये जातो. ही म्हणजे चिखलाची दलदल आहे, निघत नाही याच्यातून लवकर बाहेर. मग बुद्धी कोणाला दिली? पाऊस येणार आहे कोणाला कळालं? माणसाला का जनावराला? माणसाला. मग बुद्धी कोणाला आहे? माणसाला आहे. मग वापर करायचा कुणी? कशाचा? असली तर बरं. हा, उगाचच कुठेही वापरायची नाही, असली तरच वापरायची. बुद्धीचा वापर माणसाने करायचा. कशासाठी करायचा? धन कमवण्यासाठी. कशासाठी? फेरा चुकवण्यासाठी. कशाचा फेरा चुकवण्यासाठी? जन्म मरणाचा फेरा चुकवण्यासाठी. 184 न चुके फेरा, गर्भवासी यातना थोरा. इतके गर्भवास आहेत, एक एक येऊनी कोटी कोटी फेरा. एवढे गर्भवास आहेत आणि हा फेरा चुकवण्यासाठी काय करावं लागेल? काय पर्याय मग? हे म्हणजे आपलं कसं झालं फेरा चुकवायचं? आता आपल्या बी गावाला येस आहे का नाही? येस आहे नाही तर. आणि त्या पहिली भिंत पण असेल येस म्हटल्यावर, होती का? काही गावाला पहिल्या काळात चारी बाजूला भिंत असायची, फक्त एसीतूनच बाहेर पडायचं. आतमध्ये बाहेर एसीतूनच करायचं. संध्याकाळी दिवस मावळायच्या टायमिंगला एसीचा दरवाजा लागायचा. अशी पद्धत होती का पहिली तांब्यात? पूर्वीच्या काळामध्ये म्हण निजामाच्या असेल किंवा नसेल, असू द्या, पहिली पद्धत होती. असाच एक आंधळा माणूस गेला गावात, त्याला दिसत नव्हतं. नवीन गावात माणूस आणि तांब्यामधल्या एक जणाला विचारलं, मला गावाच्या बाहेर जायचंय, कसं जाऊ? दरवाजा तर एकच. तांब्यातला सज्जन होता एक. कुठला सज्जन होता? हा, तांब्यातला. तो तांब्यातला सज्जन म्हटला, एक काम कर, असं तर तुला दरवाजा सापडणार नाही, तू गावाच्या मध्यभागात आहेस, तुला मी भिंतीपाशी नेऊन सोडतो. त्यानं भिंतीपाशी नेऊन सोडलं आणि सांगितलं, ह्या भिंतीला धरत धरत जा, तुला दरवाजा सापडल. आणि नेमकं त्याला झालं गचकरण. गचकरण माहिती ना? खाजवील तेवढं चांगलं वाटतंय.
खाजवताना मजा येते, ते बरं वाटतंय, पुन्हा लय आग होती. हा, त्या भिंतीला धरून तो आंधळा चालत होता. चालत 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 तो दरवाजाच्या जवळ आला. नेमका दरवाजाच्या जवळ आला की गचकरण खाजवायचं. त्यानं गचकरण खाजवायला हात भिंतीचे काढले. तो चालतच राहायचा आंधळा. तोवर दरवाजा गेला निघून. दरवाजा संपला की गचकरण संपायचं, खाजवायचं. पुन्हा भिंतीला धरलं, पुन्हा फेरा, पुन्हा दरवाजाच्या जवळ आला की परत गचकरण खाजवायचं. आता मला सांगा, त्याला दरवाजा कधी सापडल? सापडल का? नेमकं दरवाजाच्या जवळ आलं की गचकरण खाजवतंय. हा, सापडल का दरवाजा? तसंच झालंय आपलं. मुक्तीचा मार्ग जवळ दिसला की संसाराचं गचकरण खाजवत. विठ्ठल अलग लक्षात बर का, इकडे लक्ष द्या. मुक्तीचा दरवाजा जवळ दिसला की संसाराचं गचकरण खाजवत आहे. आणि संसाराचं म्हणजे असं झालं ना, बसूच देत नाही ते. बसायला लागला माणूस की उठ म्हणताय. बसू देत आहे का? होय. गावात सप्ताह असू द्या, काही असू द्या, तरी संसार बसू देत आहे का? नाही ना. कोथिंबीर काहीतरी निघतीच ना मधी. केजला बाजारला इकडे तिकडे जावं लागतंय. विठ्ठल विठ्ठल इतका वाईट संसार आहे. मग या सर्वांमधून बाहेर पडण्यासाठी एकच पर्याय सांगितला. कोणता? तेच प्रथम चरण. मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे हो, मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे हो, मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे हो, मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे जावे, मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण मनवोनी शरण जावे हो, मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण
म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. का म्हणून शरण जावे? हे सर्व अलीकडचं आहे म्हणून शरण जायचे. पाठीमागचा एवढा कुठं नाही म्हणून शरण जायचंय. हा, आता शरण जायचंय. कोणाला शरण जायचंय? हा, घरच्याला. शरण जाण्याचे बरेच प्रकार. माणसाला मजबुरीनं बी काय काय वेळेस शरण जावं लागतं. मजबुरी का नाम है का नाही? मजबुरीनंही शरण जावं लागतं. मजबुरीनं नाही, सर्व भावनेनं जायचंय आपल्याला. हा, कोणाला शरण जायचंय? बरं, कसं जायचंय? शरीरानं जायचंय का आत्म्यानं जायचंय, मनानं जायचंय? आत्मा प्लस मन हे एकच आहे. हा, हृदय. कशानं जायचंय? शरीरानं जायचंय का मनानं जायचंय? मनानं जायचंय. आपण कशानं जातोय? शरीरानं का मनानं? शरीरानं जातो. लक्षात असू द्या. तांबेश्वराच्या दर्शनाला कशासाठी येता तुम्ही? काय मागता देवापाशी? का मागत नाहीत काही? दर्शन घेताना काही ना काही मनात येत असेल ना. निदान नाही काही मनात येऊ द्या, पण देवा सुखात ठेव एवढं तर म्हणतात का नाही? का नाही एवढं पण म्हणत? मग तांबेश्वराच्या दर्शनाला कशासाठी यायचं? सुखासाठी यायचं. मग देवाला तुम्ही देवाच्या समोर सपसेल शरीर टाकून देता. मग देवाला मनाने शरण जाता का शरीराने? मग देवाला सुखात ठेव म्हणता. मन सुखात ठेवायचंय का शरीर? खरं? हा, शरीराच्या सुखासाठी सुख मागता का मनाच्या सुखासाठी? आता मनाच्या सुखासाठी म्हणावं तर मन कधी दुःखी नसतंच ना. मन दुःखी असते का? नाही. आणि ज्याचं मन दुःखी असन त्याचं मन नसलच. मन दुःखी नसतं. आत्म्याला काहीच नाही. आत्मा दुःखी नाही, सुखी नाही, जन्म नाही, मृत्यू नाही, वाढत नाही, काय कटत नाही, जळत नाही, काहीच नाही. नयनम छंदंती शस्त्राणी नयनम दहती पावक. हो, गीतेमध्ये सांगितलं. काहीच नाही की त्याला. बरं, मला सांगा, गावामध्ये कथा कीर्तन चालू आहे. खरं सांगायचं, आता इथं आलेत ते समजा ठीक आहे, सर्व आलेत. इथं आलेल्या पैकी सुद्धा कोणीतरी किंवा बाहेर असतील त्यांच्यासाठी मंदिरात आज कीर्तनाला जाऊ का नको जाऊ असा प्रश्न कुणाच्या मनामध्ये पडला? उगा एक आजच्या दिवस जावं का नाही जावं, किंवा एखादा तरी व्यक्तीच्या मनात आला असन की तो म्हणतोय स्वतः की माझं मन सांगतंय, माझं एक मन सांगतंय कीर्तनाला जावं आणि दुसरं मन सांगतंय कीर्तनाला नाही जावं. असं कधी वाटतंय का आपल्याला? वाटतंय ना? मग मन एक आहेत का दोन आहेत? कितीत मन? एक मन म्हणतंय कीर्तनाला जावं, दुसरं मन म्हणतंय कीर्तनाला नाही जावं. मग मन किती आहेत? मन दोन नाही आहेत, विचार दोन आहेत, मन एक आहे. मनस्येकम निश्चयात्मका बुद्धी. हो, मन एक आहे. निश्चय करणं, संकल्प आणि विकल्प, संकल्प विकल्पात्मक मन, निश्चयात्मका बुद्धी. मन दोन प्रकारचे विचार करतं. एक मन दोन प्रकारचे विचार करतं आणि दोन्ही पैकी एका विचारावर बुद्धी ठाम करते. लक्षात घ्या. बुद्धी किती सर्वांना? सर्वांना आहे ना? लक्ष द्या. कीर्तनाला जाऊ का नको जाऊ हे दोन विचार मन आणतं आणि बुद्धी एकावर ठाम करते. कसं? बुद्धी एक विचाराला म्हणते जाऊ दे, दररोजच काय करायचंय जाऊन तिथं, तर तेच महाराज सांगणार आहे, दुसरं काय सांगणार आहे. हे एक विचार झाला. आणि दुसरा विचार काय? नाही नाही, आज आपल्या गावातल्याच कथाकाराचं कीर्तन आहे, जाऊन बघू कसं सांगते ते.
ही एक विचार झाला. मग बुद्धी म्हणते पहिल्या विचारावर आपण ठस्सा मारू. आला कीर्तनाला, नाही का? हे मनाचं चाललं. आता शरीर 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 किती आहेत? हा, कोणी एक म्हणत, कोणी दोन म्हणत. किती आहेत शरीर? एक एक नाही, 3 शरीर आहेत. किती शरीर आहेत? 3 शरीर आहेत. स्थूल, सूक्ष्म आणि कारण. स्थूल सूक्ष्म शरीरात व्यतिरिक्तो अवस्था त्रयसाक्षी पंचकोशातीत षड्गुणारेर युक्तम यत् तिष्ठति स आत्मा. विठ्ठल शास्त्रकार आत्म्याची व्याख्या करीत असताना शरीर सांगतात स्थूल, सूक्ष्म, कारण. शरीरात व्यतिरिक्तो 3 प्रकारचे शरीर आहेत. सूक्ष्म शरीर, कारण शरीर आणि स्थूल शरीर. हो, आता एक प्रश्न विचारतो. एक प्रश्न विचारतो. कोणाला विचारू? मी मलाच विचारतो, जाऊ द्या. हा काय माझा हात आहे. हा कुणाचा हात आहे? माझा आहे. लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. मी काय म्हणतो पहा, हा हात आहे. कुणाचा हात आहे? हा माझा हात आहे. लक्ष द्या, हा माझा हात आहे. माझा म्हणजे कुणाचा हात आहे? म्हणजे या हातापासून मी वेगळा आहे का? नाही वेगळा. मग तरी पण म्हणावं लागतंय हा माझा हात आहे. प्रश्न पडायला ना, हा माझा हात आहे. प्रश्न पडायला म्हणजे हात माझ्या शरीरापासून वेगळा नाही, तरी पण म्हणावं लागलंय हा माझा हात आहे. मग ही हाक मारणारा शरीर नाही, आतमध्ये बसणारा आत्मा आहे. कोण आहे? आत्मा आहे. कसं सांगतो तुम्हाला, सोपं करून सांगतो. माणूस झोपला एक समोर असं, झोपला. आपल्याकडे एक म्हण आहे पहा, काय? झोपला काय आणि हा बरोबर आहे, झोपला काय आणि मेला काय, सारखंच आहे. मग झोपलेल्या माणसाच्या छातीवर जर कान लावला तर त्याचं हृदय चालू असतं का बंद असतं? मग मेलाय का ते? नाही, मेलाय का ते? मग मन चुकीचे का? मन चुकीचे का? मेलाय का ते? नाही ना मेला. मग मन म्हणताना काय म्हणतो? झोपला काय आणि मेला काय? तसं नाही महाराज. आतमध्ये जो नांदणारा आत्मा आहे या शरीराच्या, त्याचा आणि या शरीराचा अर्थार्थिक काहीच संबंध नाही. ज्या वेळेस आपण म्हणत असतो मी, हे मी म्हणजे शरीर नाही. बरं लक्षात ठेवा, मी म्हणजे शरीर नाही, मी म्हणजे आत्मा आहे. पण त्या आत्म्याला नाव नाही, त्या आत्म्याला गाव नाही, त्या आत्म्याला आकार नाही, काहीच नाही. निर्गुण निराकार स्वरूप सच्चिदानंद स्वरूप जो असतो त्यालाच आत्मा म्हणायचं. विठ्ठल विठ्ठल. सतघन चित्तघन स्वरूप घन. सत म्हणजे आत्म्याची सरळ सरळ व्याख्या आहे. सच्चिदानंद स्वरूप म्हणजे आत्मा. सत म्हणजे काय? सत म्हणजे सत्य. सत्य. आता सोपं सांगू का? सत्य कशाला म्हणतात? शास्त्रकाराने एका ठिकाणी सांगितलं, कालत्रयेपि यत्तिष्ठति तत्सत. भूत भविष्य वर्तमान काळामध्ये जो सारखाच राहतो, जो एक ठिकाणी बाधित राहतो, त्याला सत्य म्हणायचं. कसं? उदाहरणार्थ पीटी मास्तर आहेत आपले, ह्यांचं शरीर 25 वर्षापूर्वी असंच होतं का?
नाही नाही, हसायसारखं काय याच्यात? 25 वर्षापूर्वी असं होतं का? नाही. इथून पुढं 25 वर्षानंतर असंच राहणार आहे का? नाही. मग यांचं शरीर सत्य आहे का? सत्याची व्याख्या काय? जो बाधित आहे, एके ठिकाणी बाधित आहे, त्याची हालचाल नाही महाराज. तो कमी होत नाही, जास्त होत नाही, जन्मत नाही, मृत्यू नाही, नाश नाही, जन्म नाही, काहीच नाही. हे बाधित नाही. काही घ्या, तुमच्या डोळ्यासमोर दिसणारी प्रत्येक वस्तू भूतकाळात, भविष्य काळात आणि वर्तमान काळात जर एक राहत असेल, स्थिर राहत असेल, तर ती सत्य. मग सत्य काहीच नाही, काहीच नाही सत्य, सर्वच असत्य आहे. मग सत्य आहे तरी काय? हरी सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. जगदाकार सारे सागाविला जगदाकार, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. सागाविला सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. सत्य फक्त देव आहे, देवाच्या पलीकडे कोणी नाही. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. मग मी काय सांगत होतो तेच सांगतोय ना. भूतकाळात, भविष्य काळात आणि वर्तमान काळात जो एक ठिकाणी बाधित आहे, जो कमी होत नाही, जास्त होत नाही, त्याला सत्य म्हणतात. मग महाराजांनी तिन्हीच काळात सांगितलं ना. मग 3 वेळेस सत्य काय म्हटलं? सत्य तू भूतकाळात, सत्य तू भविष्य काळात आणि सत्य तू वर्तमान काळात. कोण? विठ्ठला. आलं ना? असंच आहे सत्य. मग हे सत्य नंतर चित्त, चित्त नाही, चित्त. हा, चित्त म्हणजे प्रकाश. हे प्रकाश. चित्त शब्दाचा दुसरा एक अर्थ होतो सामर्थ्य. हा, चित्त म्हणजे प्रकाश आणि चित्त म्हणजे सामर्थ्य. हे प्रकाश. प्रकाशाची एक काहीतरी व्याख्या केली पहा. मानते तर पदार्थाव भासकम तच्चित. जो स्वतःही प्रकाशित असतो आणि स्वतःच्या प्रकाशाने दुसऱ्यालाही प्रकाशित करतो, त्याला चित्त म्हणायचं. उदाहरणार्थ सोपं करून सांगतो, लक्ष द्या. आता ही समोर लावलेली मर्क्युरी आहे. ही हे फोकस, आपल्या भाषेत फोकस. हे फोकस स्वयंप्रकाशी आहे का परप्रकाशी? परप्रकाशी. त्याला पाठीमागे वायर आहे, त्याच्यामध्ये करंट आहे. ती कुठंतरी बोर्डात गेलंय. त्या बोर्डातलं वायर कुठंतरी मीटरमध्ये जाऊन मीटरातलं तारावर गेलंय. तार कुठंतरी सबस्टेशनवरून थर्मलला पोहोचले. म्हणजे हे स्वयंप्रकाशी नाही. सूर्याला किती वायर आहेत? सूर्याला किती वायर आहेत? का काही वायर? मग परप्रकाशी का स्वयंप्रकाशी? परप्रकाश. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगात चालिता विठ्ठल विठ्ठल. तुझे या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझे या
बळी सूर्यासी चालणे तुझ्या बळे सूर्यासी चालणे तुझ्या बळे तुझिया सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझ्या आता सांगा, परप्रकाश का स्वयंप्रकाश आहे? परप्रकाश आहे. ज्ञानोबा सांगतात ज्ञानेश्वरी में, म्या चालविल्या सूर्य चाले जो जगाते चालिता. भगवान स्वतः म्हणतात माझ्या इशाऱ्यानेच सूर्य चालतो. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे आणि सूर्यासी चालणे तुझी आबळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. मग सूर्य सुद्धा परप्रकाशी आहे, स्वयंप्रकाशी नाही. मग स्वयंप्रकाशी कोण आहे? एकटा परमात्मा. हो, एकटा परमात्मा म्हणजे चित सुद्धा परमात्मा आहे. सच्चिदानंद आनंद. आनंद म्हणजे सुख स्वरूप. आनंद सुख वेगळं, आनंद वेगळं बरं का. आता जवळजवळ तांब्यामध्ये बरीच कर्मचारी मंडळी आहेच की नाही का, शिक्षक मंडळी असतीलच की, आहेत ना. आता लॉकडाऊन मध्ये शाळाच बंद पडल्या, पोरं बी गेले शिक्षक बी गेले, ऑनलाईन झालं सगळं. काही जणांना तर ते फोटोच ठेवले पुढे त्या कॅमेराच्या, बस शिकवीत कवर शिकवायचे ते चित्र दिसतंय नाही का. ऑनलाईन झालं सगळं नाही का. शाळेमध्ये सर मुलांना शिकवितात. हां, काय शिकवतात? सुखाचा विरोधार्थी शब्द सांगा. हा, दुःख. दिवसाला, चांगल्याला, आनंदाला. हा, आनंदाला, आनंदाला काय सुख नाही ना. हा, आनंदाला आनंदच, दुसरं काही नाहीच ना. हा, आता तुम्ही म्हणताल दुःख आनंद, आनंदाला दुःख आनंद नाही ना. दुःखामध्ये बी आनंद यायला ना. दुःख आनंद, दुःख आनंद त्याच्यात बी आनंद आहेच की. आनंद कुठला बी येऊ द्या हो, शिक्षक असेल काही असेल, आनंदाला नाहीच विरोधार्थी शब्द सापडतच नाही का. ज्याला आनंद झाला त्याला जीवनात दुसरं कशाचीच गरज नाही. आणि माणसं काय म्हणतात, आम्हाला आनंद झाला. अहो झालाच नाही कुणाला आतापर्यंत आनंद. ज्याला आनंद झाला तो माणूस राहिलाच नाही, तो संतच झाला, देव झाला साक्षात. आनंद वेगळा आहे. हा, सुख झाला असेल का, कारण त्याच्या पाठीमागे लगेच येतं ना दुःख, त्याला खेटूनच असतं. तर दिवस झाले की रात्र होतेच ना. तसं सुख झालं की आई म्हणत नसते का लेकराला, बाळा जास्त हसू नको पुन्हा काय रडशील. हे तसं आहे, जास्त सुख भेटलं ना नंतर तेवढंच दुःख भेटत असतंय. म्हणून सुखाच्या पाठीमागं लागू नका, आनंदाच्या पाठीमागं लागा. आणि एकदा आनंद मिळाला जीवनात काहीच मिळवण्याची गरज नाही. म्हणून सत, चित्त, आनंद हे तीन ज्याच्याकडे आहेत, हे तीन ज्याच्याकडे आहेत, तो साक्षात परमात्मा आहे. यालाच आत्मा म्हणतात. तो सच्चिदानंद स्वरूप आत्मा आपल्या शरीरामध्ये राहतो. आणि या आत्म्यानं त्याला शरण जायचंय. कोणाला शरण जायचंय? देवाला शरण जायचंय. कसं शरण जायचंय? सर्व भावी देवासी सर्व भावी देवासी सर्व मनमोनी शरण तारे तारे मनमोनी शरण तारे तारे मनमोनी शरण तारे तारे मनमोनी शरण
लिंक लागली ना? लागली. सर्व भावनेनं देवाला शरण जायचंय. कोण शरण जाणार आहे आता सांगा? शरीर जाणार आहे का आत्मा? कोण जाणार आहे? शरीर शरण आत्मा जाणार आहे. देवाला जाणार आहे, पण कसा जाणार आहे? सर्व भावनेनं जाणार आहे. सर्व भावना म्हणजे कसं? सर्व भावे आलो तुझची शरण, सर्व भावे आलो तुझची शरण, सर्व भावे वाचा म्हणे सहित देवा. कसं शरण जायचं? काया वाचा मने सहित देवा, याला म्हणायचं सर्व भावने. काया शरीर, वाचा मने, या सर्वांना घेऊन जायचं देवासमोर आणि शरण आलो म्हणायचं. पण कसं जायचं माहिती? तांबेश्वराच्या समोर यायचं. इकडे लक्ष द्या. तांबेश्वराच्या समोर यायचं, असे हात मुठीत बांधायचे आणि छाती काढून म्हणायचं, हे देवा शरण आलो तुला. असंच आहे का? हा, कळायलंय ना? असंच म्हणायचं का? आलो बघ शरण आलो, असं आहे का? असं नाही ते. शरण आलो ने नातेपणे, शरण आलो ने नातेपणे, शरण आलो ने नातेपणे, शरण आलो ने नातेपणे. भावानी भक्ती काहीच नेने, भावानी भक्ती काहीच नेने, भावानी भक्ती काहीच, भावानी भक्ती काहीच ने. मत्ते मंद सर्व ज्ञाने, मतिमंद सर्व ज्ञाने, भक्तिमंत सर्व ज्ञाने, भक्तिमंत सर्व ज्ञाने. बहुरंग होणे रंगाऊने,
देवापाशी अंग हलवायचं म्हणलं की नग वाटते. समजा उदाहरणार्थ मंदिराच्या समोर जर हलकीचा छडा लावला आता, उगच नाचणारी तर नाचणारच आहेत, तो प्रश्न नाही. पण ज्याला नाही बी नाचा वाटत ते गर्दीत उभा राहून का पण त्याच्या भुजा हलत त्या जाग्यावर मधल्यामध्ये. खोटं बोलायचं नाही. हलतात का नाही हलत? का? तामसी वाद्य आहे ना ते. तामसी वाद्य हे सात्विक वाद्य आहे. इथं नाच म्हणल्यावर नाचणार नाही माणूस कधीच. का? लाज वाटते ना परमार्थात आपल्याला. हो, देवापाशी कसली लाज आली आहे? लेकरू मांडीवर हागला म्हणून काय मांडी कापून टाकायची का? देव आपला बाप आहे. बापाच्या दरबारात नाचाय काय अडचण आहे? नाही का? मी बाहेरचं सांगालोय महाराज बरं. नाचो कीर्तनाचे रंगी, 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 ज्ञानदीप लावू जगी, 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 नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. बरोबर आहे. मग सांगा शरण कसं जायचं? असं छाती काढून जायचं नाही, देवाच्या समोर जायचं आणि देवाच्या समोर झुकायचं, हात जोडायचे, देवाला म्हणायचं शरण आलो नेनतेपणे. मी नेनताय. काय नेनतेपणे? नेनताय देवा माझ्याजवळ भाव आणि भक्ती काहीच नेने. भाव आणि भक्ती काहीच नाही आणि देवा त्याचबरोबर मती मंद सर्व ज्ञाने. ज्ञान सुद्धा नाही माझ्याजवळ. मी मतिमंद आहे, मी वेडा आहे. आणि त्यात वेडा तर आहेच आहे, पण बहुरंक होणे रंका होणे. इतका गरीब आहे, इतका रंक आहे की देवा तुझ्याशिवाय मला आता दुसरं कुणीच नाही असं म्हणायचं असतं आणि शरण जायचं असतं. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. सर्व भावनेनं पाठीमागं काही ठेवायचं नाही. आणि लक्षात ठेवा निस्वार्थपणे देवाच्या जवळ स्वार्थ ठेवायचा नाही. निस्वार्थपणे देवाचं पण हृदय की हो. जो देवापाशी मागतो त्याला देव देतच नाही. आणि जो मागत नाही त्याला दिल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? एक जणाकडे इतकं धन होतं पहिल्या काळात, बर का, लक्ष द्या, असं ऐका वाटते जरा. इतकं धन होतं एक जणाकडं, त्याला काही करून धन गमवायचं होतं. आता नव्हता तो, पहिला माणूस होता, राजेशाही हे वगैरे त्या काळातला. म्हणला काहीतरी आपण चांगला अपराध करू म्हणजे राजा चांगली शिक्षा देईन, त्या बदल्यात धन देऊन टाकू आपण सगळं. इकडे लक्ष द्या बरं का. दरबारामध्ये गेला, उंच सिंहासनावरती राजा बसलाय. आता राजाचा अपराध करायचा, त्या बदल्यात धन देऊन टाकायचं सगळं. कंटाळा आला या धनाचा असं तो म्हणतोय. दरबारात राजा उंच सिंहासनावर बसला, हा गेला दरबारात, पायातला जोडा काढला आणि राजाला मारला. राजाला जोडा बसल्याबरोबर सर्व सैनिक म्हणले पकडा याला, द्या सुळावर. राजाचा मुकुट खाली पडला आणि त्याच्यातून एक सापाचं पिलू आलं बाहेर. राजा म्हणला अरे थांबा, ह्यानं जर जोडा मारला नसता हे पिलू चावून मी मेलो असतो. ह्याला फासावर नाही, ह्याच्या घरी धन नेऊन टाका पाहिजे तेवढं. बघा
हे म्हणला उलटच झालं सगळं, मी धन गमवाय आलतो इथं तर कमवून बसलो. राजानं गाड्याच्या गाड्या भरून धन त्याच्या घरी टाकलं, पहिलंच सरण गेलं. म्हणलं आता याच्यापेक्षा मोठा काहीतरी अपराध करावा लागतो. ही झाला छोटा म्हणे. मोठा अपराध, मग मोठा अपराध काय? राणीकडे जातो म्हणे. राणी अशी दासदास्यांनी घेरलेली राणी एका स्नानगृहामध्ये स्नान करीत होती. आपल्या भाषेत न्हाणी, स्नानगृहात स्नान करीत होती. धावतच गेला आणि राणीचा हात धरला की फरफटतच उडीत आणलं राणीला बाहेर आंघोळ करतानाच. हो, दास्या धावल्या, सगळ्या सैनिकांना बोलवलं, राणीचा अपमान केला, पकडा याला, सुळावर द्या, फाशी द्या. ही इकडं चालू होतं तोपर्यंत त्या न्हाणीचं छत धपकीने खाली पडलं. छत काय, ह्यांचा राडा चालू तोपर्यंत त्या स्नानगृहाचं छत धपकीने पडलं. राणी म्हणली थांबा, हे छत पडलंय बघा, ह्यानं वडलं नसतं तर मेले असते मी, कचुंबर झाला असता खाली. याच्या घरी धन नेऊन टाका पाहिजे तेवढं. हे असं असतं मग विपरीत. नको म्हणलं की कितीही येतं, आणि त्याच्या पुढं जाऊन म्हटलं की देवा दे, देव म्हणतो चल पुढं, विठाला विठाला. देवाच्या समोर जायचं, भिकारी म्हणून जायचं. देवा तुझ्याशी मला कोणीच नाही, देव पाहिजे तेवढं देतो, पाहिजे तेवढं देतो. म्हणून देवाला शरण गेलात, सर्व भावनेनं शरण जा, आणि एकदा देवाच्या तावडीत शरण सापडलात, आणि एकदा देवानं तुम्हाला हातावर घेतलं महाराज, की कसलीही संकटे येऊ द्या, कितीही संकट येऊ द्या, देव त्याचं निवारण करणार. आणि कितीही अवघड दुस्तर नदी असू द्या, त्याच्यातून बाहेर काढणार. दुसऱ्या उतरील पार पार, तोहा उतरील पार, तोहा उतरील पार, तोहा उतरील तोहा उतरील पार, तोहा उतरील पार पार, तोहा उतरील पार, तोहा उतरील भव दुस्तर नदीचा, भव दुस्तर नदीचा, तोहा उतरील पार पार, तोहा उतरील तोहा उतरील पार, भव दुस्तर नदीचा, कसलीही संकटे येऊ द्या, त्याच्यातून दूर करण्याचं काम भगवान करतो. इथं काय सांगितलं? भव दुस्तर नदीचा. दुस्तर नदी कशाची नदी? भव नदी. कुठं नदीचं स्वरूप आहे, कुठं सागराचं स्वरूप आहे. संसार भव सागरात, आणि कुठं दुस्तर नदी कोणची? भव नदी. एकच स्वरूप आहे भव नदी. मग सागर असेल, नदी असेल, याच्यातून आपल्याला पलीकडच्या काठाला जायचंय. पलीकडच्या काठाला देव उभा आहे. ही मधी संसाराची एवढी नदी आहे, मध्यभागामध्ये खूप नदी वाहते. हिचं पाणी किती आहे? पाणी किती आहे नदीला? संसार सागरात पाणी किती आहे? करकठा
अर्थ वरी करकटावरे देवोनिया करकटावरे देवोनिया सुंदर ते ध्यान उभे विठेवारी सुंदर ते ध्यान उभे विठेवारी सुंदर ते ध्यान उभे विठेवारी सुंदर ते किती पाणी आहे? पंढरपूरला गेलात ना दर्शनाला सगळे? देव कसा उभा आहे तिथं? कशावर हात देव? इथं? हा, मला वाटलं इथंच काय की कमरावर हात देऊन. का? पाणी सांगायलाय बाबा, एवढंच पाणी आहे. किती पाणी आहे? कमरा इतकं पाणी आहे, भिवू नको ये. पण माणसं कमरा इतक्या पाण्यातच बुडून मिली. मरत का कोणी कमरा इतक्या पाण्यात? मिली. आता काय काळ बदललाय, कशानं बी मरायला लागलीत. आता त्या कोरोनाला काय कारण आहे का मरायला? कोरोना पहिला सर्दी पडस तर पहिलं बी होत होतं नाही का? कलियुग आला, कारणच राहिलं नाही मरायला. ठेस लागली आणि गेला माणूस. काही नाही, कारणच राहिलं नाही. मग कमरा इतकंच पाणी आहे. आता जाण्याचे बी प्रकार अनेक आहेत. नदीच्या पलीकडं ज्याला पोहता येतं ते पोहून जाऊ शकतो. हो, नदी पोहायला काय अवघड आहे का? नाही. समुद्र पोहायला काय अवघड आहे का? नाही. समुद्र म्हणतोय मी, सागर, विहीर नाही. पण कुणी ना कुणीतरी केला पार. नेमजसीने परत मात्र भूमीला सागरा प्राण खळवळला. सागरा कोण? विदा सावरकर नाही का? सावरकरांनी सुद्धा सागरात उडी मारली. काही का होईना, पण ती खाडी तेवढी तर काढली ना पोहून नाही का? अवघड नाही सागरात. पाणीच कमरा इतकं सांगतोय देव. मग जाण्याचे प्रकार, ज्याला पोहता येतं ते पोहून जाऊ शकतो. ज्याच्याकडे पैसा आहे, पैसा म्हणजे कोणता? हे नाही, नामस्मरण, तो संत रूपी नावेत बसून जाऊ शकतो नाही का? आणि जो अनाथ आहे, दीन आहे, दुबळा आहे, ज्याला संताची भेटी झाली नाही पण त्याचा भाव चांगला आहे आणि त्याला पोहता बी येत नाही, त्यानं आपलं अलीकडच्याच काठाला बसायचं आणि इथूनच हाक मारायची देवाला आणि सांगायचं, बाबा एक काम कर तू, आता तूच अलीकड ये, मला पलीकडने पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा. केलं का असं? नाही. कुणा केलं का? कुणा केलं? ताजं उदाहरण. गेलाव का कधी दर्शनाला कुर्मदासाच्या? पंढरपूरला जाताना अलीकडे लवळ गाव आहे. लवळ गाव. त्या लवळ गावापासून 3 किलोमीटर पलीकडे कुर्मदास म्हणून संत होऊन गेलेत बर का. त्या संताला हातही नव्हते आणि पायही नव्हते. नाशिकवरून महात्मा आला होता वारी करायला. कसा आला होता? हातही नव्हते, पायही नव्हते, लोटांगण घालत आला. पण नेमकं लवळच्या क्षेत्रामध्ये आलं की एकादश सुरू झाली. आणि पंढरपूर तर लांब आहे, एकादश तर सापडत नाही पंढरपूरची. तिथूनच देवाला हाक मारली, देवा आता मला येणं होत नाही, माझं शरीर चालत नाही, तूच अलीकडे येन मला दर्शन दे. महाराज तिथे एक विहीर आहे, 12 महिने भरलेली असते. भगवंताने कुर्मुदासाला
स्नान घालण्यासाठी चंद्रभागेचा झरा तिथं आणलाय. हा. पण देवाला हाक कशी मारली, देवा तुझ्याशिवाय कोणीच नाही, मला तूच ये आणि मला वटीत घे असं म्हणावं लागतं. त्यावेळेस देव सर्व संकट दूर करतो. भवदुस्तर नदीचा नाही का. म्हणून देवाच्या समोर एकच सांगायचं, देवा तुझ्याशिवाय मला जगात कुणीच नाही, माय नाही बाप नाही कुणीच नाही. कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत, मृग जळावत जाईल है का नाही. एवढी हाक मारली, निश्चित देव मिळेल. विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या. देव खूप करुणावंत आहे, कृपाळू आहे, मयाळू आहे, दयाळ आहे, दीनदयाळ आहे. सर्व आहे देवाकडे, फक्त आपण गेला पाहिजे. बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या. आणि असा देव तुकोबरायाने प्रगट केला. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. असा देव भगवंताने तुकोबरायाने आपल्या समोर प्रगट केला. बोलायसारखं खूप आहे, पण आपला वेळ मगाशी संपलाय 11लाच. म्हणून झालेली कीर्तनरूपी सेवा भगवान तांबेश्वराच्या चरणी समर्पित करतो. वेडी वाकडी वाक पुष्पांजली, योग्य असा गुरुजींचा प्रसाद. आणि जाता जाता एकदा सांगेन मी की काही दिवसापूर्वी आपल्या इथंच मला वाटतं तांबेश्वराचे पुजारी होते कैलासवासी विष्णुपंत दत्तात्रय गुरव कुदळे. 3 तारखेला त्यांचं निधन झालं, दुःखद निधन झालं. मला याच्यासाठी स्मरण करावं लागतं की ते म्हणजे तांबेश्वराची भक्ती आणि पूजा करत होते म्हणून. का त्यांनी त्यांचा परिवार असेल, ते असतील, तांबेश्वराची अनेकही पूजा करतात. आणि त्यांच्याकडून असेच सतत पूजा घडावी. जे गेलेले आहेत ते भगवंताच्या हृदयामध्ये स्थानापन्न झालेले आहेत, त्याबद्दल कसल्याही प्रकारची चिंता नाही. मी त्यांना माझ्या वतीने मनपूर्वक श्रद्धांजली वाहतो आणि याच ठिकाणी वाणीला पूर्णविराम देतो. आता भैरवी तर झाले, बाकी काही नाही. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय. हॅलो हॅलो हा बोली करू वेडे वापुडे.